वार्ड क्रमांक 12 मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी खासदार सुनील तटकरे यांची जाहीर सभा. परभणी शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रभाग क्रमांक 12, 13 व 16 प्रभागाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज दिनांक 8 जानेवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची शहरातील वर्मानगर येथील बुद्ध विहार परिसरात भव्य सभा पार पडली. ही प्रचार सभा मुख्यतः प्रभाग क्रमांक 12 चे राष्ट्रवादीचे पक्षाचे अधिकृत उमेदवार नागेशदादा सोनपसारे, शेख अजीस बादल, राजेश घाडगे, अक्षय रेंगे यांच्या प्रचारार्थ घेण्यात आली. या प्रचार सभेला आमदार राजू नवघरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार राजेशदादा विटेकर, शहराध्यक्ष प्रताप भैया देशमुख, अक्षय भैया देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अब्दुल माजिद सेठ यांची या सभेस प्रमुख उपस्थिती होती. तसेच या सभेला अमजद खान, जानू खाला, प्रभाकर लंगोटे, बाबूलाल समवेत प्रभाग क्रमांक 13 व 16 चे उमेदवार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरा असा प्रतिसाद विशेष करून परभणीमध्ये आल्याच्या नंतर 2 तास विलंबाने पोहोचल्याच्या नंतर सुद्धा ज्या संख्येने महिला भगिनी, तरुण, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित होत्या, एक आशादायक चित्र उद्याच्या भवितव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे मतदार मोठ्या प्रमाणावरती अजितदादांच्या नेतृत्वाखाली आकर्षित झालेला आहे. भाजप टार्गेट करते राष्ट्रवादीला महानगरपालिका निवडणुकांमध्ये देखील. तर कसं पाहता महायुतीमध्ये सत्तेत असताना भाजप प्रचंड टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेसला करत असं नाही आहे. वस्तुस्थिती अशी आहे की जे काही परस्परांच्या विरोधी विधानं झाली ती पिंपरी चिंचवड पुण्याच्या परिसरामध्ये झाली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काही ठिकाणी आम्ही एकत्रितपणाने निवडणुका लढतो, काही ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढते आहे, काही ठिकाणी तिन्ही पक्ष स्वतंत्रपणाने लढत आहे. अशा वेळेला स्थानिक प्रश्नाच्या वरती टिकाटिप्पणी होऊ शकते. पण या विषयावरती माझं मुख्यमंत्री महोदयांची चर्चा झाली. आदरणीय राष्ट्रीय अध्यक्ष आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याजवळ सुद्धा मी या विषयावरती चर्चा केली. महसूल मंत्री बावनकुळेच्या वरती सुद्धा चर्चा केली. त्यामुळे आता जी काय टिकाटिप्पणी झाली त्याच्यावरती पडदा पडलेला आहे. निवडणूक आम्ही आता प्रत्येक जण आपापल्या ताकदीने त्या ठिकाणी लढणार आहोत. दोन भाग आहेत की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वेगवेगळे राजकीय पक्ष एकत्रित आहेत. आज महाराष्ट्रामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, परभणी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेबांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितपणाने निवडणुकीला सामोरं जातो. त्यामुळे निवडणूक हा एक भाग वेगळा आहे आणि पक्ष एकत्रितपणाने हा भाग सुद्धा आणखीन वेगळा आहे. अशा वेळेला त्या दृष्टिकोनातून निवडणुका संपल्याच्या नंतर आज तरी असा कुठलाही प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोर त्या ठिकाणी नाही. ज्या वेळेला येईल अशा वेळेचा विचार त्यावेळेला आम्ही सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून त्या बाबतीमध्ये विचार करू. सुप्रियाताई म्हणतायत की सरकार फक्त घोषणा करते मात्र निधी देत नाहीये, बऱ्याचशा योजनांना निधी मिळालेला नाही, त्यामुळे लोकांना वाऱ्यावर सोडण्याचं काम सरकार करते. या सरकारने लोककल्याणकारी योजना मोठ्या प्रमाणावरती राज्यामध्ये राबवल्या. पायाभूत सुविधांच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्याचबरोबर लाडकी बहीण सारखी योजना नियमितपणे राज्यामध्ये सुरू आहे. राज्याच्या 2,25,00,000 महिलांना दर महिन्याला 1,500 रुपयाचं अनुदान त्या ठिकाणी जी काय सहाय्य करायचा निर्णय घेतला होता ते त्या ठिकाणी मिळत आहे. त्यामुळे प्रत्येक विकासाच्या कामाला निधी राज्य सरकारकडे मिळतो. एकीकडे मुरलीधर मोहोळ यांनी दादांवर टीका केलेली आहे की गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार देण्यात आलेले आहेत. या संदर्भामध्ये दादांनीच पुण्यामध्ये किंवा वेगवेगळ्या पत्रकार परिषदेमध्ये खुलासा केला. पुण्यामध्ये आम्ही रिपब्लिकन पक्ष खराब गट यांच्यासोबत युती केली आणि त्यांनी जे उमेदवार प्रस्थापित केले होते त्या उमेदवारांना उमेदवारी त्या ठिकाणी दिली, असं दादांनी या बाबतीमध्ये खुलासा केला. आता मुरलीधर मोहोळ किंवा आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये निवडणूक लढतो, त्यामुळे अशी टीका टिप्पणी होत असते. परंतु टीका टिप्पणी मनभेद करण्यापर्यंत पोहोचणार नाही त्याची खबरदारी आम्ही सगळेजण घेऊ. राजकारणामध्ये गुन्हेगारीकरण म्हणजे जे काही गुन्हेगार आहेत अशा लोकांना राजकारणामध्ये आणलं जाते. काय वाटतंय त्यामुळं राजकारणाचा स्तर बिघडत नाही असं वाटत नाही? गुन्हेगारीकरण राजकारणामध्ये
या प्रवृत्ती अजिबात असता कामा नये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मत आहे. प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर माझे मत त्या ठिकाणी आहेच, पण अनेक वेळेला ज्या वेळेला आपण युती करत असतो त्यावेळेला ज्या पक्षाच्या सोबत युती होते त्या पक्षाच्याकडून एखादे उमेदवार दिले गेले तर ते अनिवार्य त्या ठिकाणी ठरत असतं. तरी सुद्धा राजकारणाचं गुन्हेगारीकरण होऊ नये या मताचा मी ठामपणाने त्या ठिकाणी आहे.